जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट ॲपवर. मित्रांनो, आता मगाशीच जेणेकरून 6 वाजता आपलं गणितचं लेक्चर झालं होतं बरोबर. आणि 6 वाजताच्या लेक्चरमध्ये आपण गणितचा सिलेबस बघितला होता. गणितचा अभ्यास करत असताना आपण कोणती स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे, काय गोल्डन रूल्स आहेत जेणेकरून आपलं सिलेक्शन हे फायनल होऊ शकतं. तर या गोष्टींचा सगळ्या आपण आढावा घेतला होता. ठीक आहे, तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो आणखी एक सब्जेक्ट आहे रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, त्याच्याबद्दल जाणून घेणार. आणि त्याचा पहिला टॉपिक सुद्धा मी इथं स्टार्ट करणार आहे. तर तो टॉपिक आहे डायस. ओके, तर सगळे एकदा ऑन आलाय का, स्ट्रीमिंग आहे का बघूया व्यवस्थित. ओके ठीक आहे, आवाज वगैरे क्लिअर आहे सगळ्यांना. ओके ठीक आहे, विशाल. ओके ठीक आहे, आवाज वगैरे क्लिअर येतोय ना सगळ्यांना, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. ओके चलो. तर बघा, रिझनिंगचा आपण हा टॉपिक चालू करणारच आहे. पण हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी ना, सुरुवातीला आपण काय करू, थोडे रिझनिंगचा सिलेबस काय आणि त्याची थोडीशी स्ट्रॅटर्जी काय याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. तर बघा, रिझनिंग मध्ये ना ऍक्च्युअली दोन पार्ट असतात. कुठले? वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग. नॉन वर्बल रिझनिंग मध्ये काय असतं रे, मोस्टली सगळ्या आकृत्यांवर डिपेंडेड टॉपिक आहेत, जिथं बाबा शब्दांचा वापर जास्त केला जात नाही. ओके, जसं की मिरर इमेज आला, तुमचा पेपर कटिंग फोल्डिंग आला, या सगळ्या गोष्टी आल्या. पण वर्बल रिझनिंग मध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक बघायला मिळतात. आता दोन्ही मध्ये बघा, सगळ्यात पहिला वर्बल रिझनिंग मध्ये जर बघितलं, तर वर्बल रिझनिंग मध्ये तुम्हाला हे टॉपिक दिसत असतील. कुठला? तर कोडिंग डिकोडिंग. सगळ्यांना माहित आहे कोडिंग डिकोडिंग काय असतं. आता सर तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलंय, ऍक्च्युअली ना रिझनिंगचे टॉपिक एस एस सी जी डीच्या मुलांना हिंदीतच, आपल्या इंग्लिशमध्ये समजणार आहे. मराठीत शिकवणार आहे सगळं, काळजी करू नका. फक्त नाव इंग्लिशमध्ये लिहिलीत, कारण ती इंग्लिशमध्ये तुम्हाला क्लिक होतात. जर मी ती नाव मराठीत ट्रान्सलेट करून लिहिली तर तुम्हाला समजणार पण नाही की हा टॉपिक सर कुठला आहे. ओके, त्यामुळे रिजनिंग लिहिले. त्यानंतर आपण अॅनालॉगी बघायचं आहे, सिमिलर सेट, वेन डायग्राम, सिलॉजिझम, नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, रिपीटेड सिरीज, डिक्शनरी ऑर्डर सगळ्यात सोपा आहे, ऑर्डर अँड रँकिंग, सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. त्यानंतर डायस, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, मॅथमॅटिकल ऑपरेशन, फाइंड द मिसिंग नंबर, क्लॉक आणि कॅलेंडर. आता हे जे टॉपिक तुम्हाला दिसत आहेत, हे टॉपिक कुठले आहेत रे, तर वर्बल रिझनिंगचे. ओके, आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, कोडिंग डिकोडिंग फिक्स प्रश्न असतो तुम्हाला. ओके, त्यानंतर अॅनॉलॉगीवर फिक्स प्रश्न असतो. वेन डायग्रामवर क्वेश्चन्स येत नाहीत, कधी कधी येतात, कधी कधी येत नाही. त्यानंतर सिलोजिझम फिक्स क्वेश्चन असतो, नंबर सिरीज फिक्स असतो, अल्फाबेट सिरीज फिक्स असतो. आता अल्फाबेट सिरीज, रिपीटेड सिरीज, नंबर सिरीज हे सगळे सिरीजच झाले. या सिरीजवर, तिन्ही सिरीजवर मिळून एक दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे तिन्हीच्या तिन्ही सिरीज महत्वाचे आहेत. डिक्शनरी ऑर्डरवर फिक्स क्वेश्चन एस एस सी जीडला विचारला जातो. ठीक आहे, एस एस सी जीडला कायम क्वेश्चन येतोय. त्यानंतर बघा, सिटिंग अरेंजमेंट मोस्ट आय एम पी. कारण मुलांचे मार्क कुठं जातात मी तुम्हाला सांगतो. सिटिंग अरेंजमेंट मध्ये मार्क जातात, कारण सोपा आहे टॉपिक, अवघड नाही. पण तुम्ही थोडस तिथं गडबड करताय, थोडस चुकताय. ठीक आहे. त्यानंतर बघा, डायस फिक्स क्वेश्चन असतो आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण एक तर प्रश्न तुम्हाला फिक्स डायसवर बघायलाच मिळतो. त्यानंतर ब्लड रिलेशन, याला पण मी आय एम पी म्हणेन. कारण का, मुलं याच टॉपिक मध्ये चुका करतात आणि आपल्याला चुका करायच्या नाहीत, चुका सुधारायच्या आहेत. त्यामुळे आपण पूर्ण डिटेलमध्ये ते शिकणार आहे. त्यानंतर बघा, डायरेक्शनवर कधी कधी प्रश्न विचारला जातो. मॅथमॅटिकल ऑपरेशन 2025 ला जी एक्झाम झाली, त्यात जर बघितला ना, तर या मॅथमॅटिकल ऑपरेशन वर प्रत्येक शिफ्टला दोन प्रश्न आहेत, प्रत्येक शिफ्टला. त्याच्यामुळे हा मोस्ट आय एम पी आहे. ओके, हा पण टॉपिक आपल्याला बघायचा आहे. फाइंड द मिसिंग नंबर ऑफ क्वेश्चन असतो. आता एक क्लॉक आणि कॅलेंडर. ठीक आहे, त्यांना मी थोडस रॉंग मार्क करतोय, कारण का याच्यावर जास्त प्रश्न कधी एस एस ला विचारले नाहीत. सुरुवातीला यायचे, आधी यायचे 3-4 वर्षापूर्वी. ठीक आहे, हे जसं या 2-3 वर्षात तर क्लॉक आणि कॅलेंडरवर एस एस सी ला प्रश्न आलेला नाही. पण चुकून जर यावेळी आला तर तुमचा मार्क जायला नको. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही टॉपिक सुद्धा शिकायचे आहेत. आता हे झालं सगळं वर्बल रिझनिंग बाबतीत. वर्बल रिझनिंग नंतर बघा, नॉन वर्बल मध्ये, नॉन वर्बल मध्ये मिरर इमेज सर फिक्स क्वेश्चन येतो, वॉटर इमेज दोन्हीपैकी एकावर तर फिक्स येतो. ठीक आहे. फिगर अॅनॉलॉगी, नंबर अॅनॉलॉगी आला तर फिगर अॅनॉलॉगी कधी कधी येत नाही. ठीक आहे. त्यानंतर फिगर सेरीज,
फिगर सिरीजवर प्रश्न फिक्स असतो. त्यानंतर हिडन फिगर फिक्स प्रश्न येतो. पेपर कटिंग फोल्डिंगवर पेपर सहसा प्रश्न येत नाही, कधी कधी येतो. आणि फिगर काउंटिंगवर SSC जीडीला तर अजून क्वेश्चन्स या 2 वर्षात तर येत नाही, पण याच्या आधी विचारलं जायचं, पुढे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं हे जे 7 टॉपिक आहेत आपल्याला, जे नॉन ओरबल रिझनिंग आहेत, ते अगदी परफेक्ट करायचे आहेत. यातले तुम्हाला हे सगळे टॉपिक अगदी सोपे आहेत, काहीच अवघड नाही. खूप सोप्या पद्धतीने हे टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे आणि खूप सोपेच आहे ते, याच्यात अवघड असं काही नाही. एक एक लेक्चर मध्ये सगळे टॉपिक होतील, पण याच्यात जो फिगर काउंटिंग आहे ना, हा थोडासा चॅलेंजिंग आहे. म्हणजे अशा फिगर असतात जिथं थोडंसं कन्फ्युजन होतं. ठीक आहे, तर ते पण ज्यावेळेला आपण टॉपिक घेईन ना, त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन की तुमची फिगर कोणती मोजताना राहून जाते किंवा काय गोष्टी होतात, ते सगळं तुम्हाला लेक्चर मध्ये क्लिअर केलं जाईल. आता जसं की आपण सकाळी मॅथची स्ट्रॅटर्जी बघितली, कोणत्या स्ट्रॅटर्जीनं आपण अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपलं मॅथ जे आहे ते परफेक्ट होईल, आपला त्याच्यावर व्यवस्थितपणे हात बसेल, बरोबर ना. तर त्याच पद्धतीनं रिझनिंग साठी एक सोपी स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो करायचं आहे, खूप काय टेन्शन घ्यायचं नाही. तर काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्वाचं लेक्चर करायचं. कारण रिझनिंग कसं आहे, एक गोष्ट तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, SSC GD ची प्रिपरेशन करताना मुलं या रिझनिंगला खूप हलक्यात घेतात. का हलक्यात घेतात? की बाबा सोपा आहे, येऊन जाईल, कशाला काय वाचायची गरज आहे, काय प्रॅक्टिस करायला पाहिजे असं म्हणतात आणि सोडून देतात. आणि मुलं सगळ्यात मोठी चूक ही करतात. रिझनिंगला सुद्धा प्रॅक्टिसची गरज आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची गरज आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट कन्सेप्ट समजून घ्या, लेक्चर्स करा. कारण रिझनिंगचे 20 पैकी 7-8 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. आता जर तुम्ही क्वेश्चन घेतला तोंडासमोर तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पण रिझनिंग मध्ये जर तुम्हाला 36, 38, 40 पर्यंत स्कोर करायचा असेल तर सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला यायला पाहिजेत, सगळ्या ट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजेत, आणि त्यासाठी लेक्चर करणं सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, अरे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. आता प्रॅक्टिस कशाची करायला लागते जास्तीत जास्त, तर थोड्याच टॉपिकची. बाकीचे टॉपिक तुम्ही इझिली हँडल करू शकताय, पण नंबर सिरीज असू दे, ठीक आहे, त्यानंतर अल्फाबेट सिरीज असू दे, मिसिंग नंबर असू दे, त्यानंतर आपला इकडला ब्लड रिलेशन म्हणा किंवा डायरेक्शन, हे टॉपिक महत्वाचे. ओके, याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागणार. आणि थर्ड वेपन आहे आपलं ते म्हणजे मॉक टेस्ट. टेस्ट सुद्धा द्यायला पाहिजे. कारण काय होतं माहित आहे, रिझनिंगचे क्वेश्चन सुटतात, पण कधी सर एका क्वेश्चनला 4 मिनिट 5 मिनिट दिल्यानंतर, पण आपल्याकडे इतका वेळ आहे का रे, नाही. त्याच्यामुळं वेळ जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला टेस्ट देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि या 3 वेपन्स जर तुम्ही घेऊन गेला ना, तर नक्की तुम्ही सिलेक्शन पर्यंत जाऊ शकताय. ह्या 3 मेथड तुम्हाला टॉप 3 मध्ये सुद्धा नेऊ शकतात. त्यामुळं या स्ट्रॅटर्जीनं तुम्हाला अभ्यास करायचा हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा, आपण जाऊया टॉपिक कडे. ओके, टॉपिकला जाण्यापूर्वी कोणाला काय डाऊट आहेत का रे, सांगा एकदा. विशाल म्हणतोय सर मॅथचं लेक्चर कधी होणार आहे. आता बघ विशाल, मगाशी एक मी रिझनिंग मॅथचा जो व्हिडिओ टाकला ना तुम्हाला, त्यामुळे मी आता सध्या रिझनिंगचे घेतले, ठीक आहे. त्यामुळं उद्यापासून मॅथ्स एक रिझनिंग एक, मॅथ्स एक रिझनिंग एक, अशा पद्धतीने लेक्चर होईल. जे शेड्यूल आहे, जो टाइम आहे, तो तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. कारण का, पूर्णपणे व्यवस्थित तुमच्यावर लक्ष राहावं, काय करायचं, आगाऊपणा काय चाललाय काय कळावा, यासाठी आपण बॅचचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. त्याच्यावर तुम्हाला वेळोवेळी गायडन्स तर करणारच आहे, तसंच तुम्हाला लेक्चरचे अपडेट पण त्याच्यावर मिळतील. स्टडी मटेरियल पण जे तुम्हाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे ते त्याच्यावर देईन, सोबत ऍप वर पण तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर आहे? आणि कोणाचे काय डाऊट्स आहेत? ओके, तर आपले दोन्ही लेक्चर ऍट अ टाइम चालू राहणार आहेत. महेश म्हणतोय सर 2.0 बॅच फ्री द्या. अरे हो महेश, 2.0 बॅच ऑलरेडी तुला फ्री मिळालेले आहे. जर तू 3.0 मध्ये आला असशील तर 2.0 ची जी बॅच आहे ती डायरेक्टली तू जा 3.0 मध्ये. त्याच्यामध्ये कंटेंट मध्ये गेलास ना, तर लास्टला फोल्डर आहे अर्जुना 2.0, त्याच्यामध्ये तुला अर्जुना 2.0 चे सगळेच्या सगळे लेक्चर रेकॉर्डेड आहेत, ते फ्री मध्ये बघायला मिळतील. ऑल लेक्चर्स, कुठलेही तुला पैसे देण्याची गरज नाही. ही बॅच जर घेतला असेल तर ऑटोमॅटिक तुला ते लेक्चर्स बघायला मिळणार आहेत. ओके, चालेल. चलो नेक्स्ट बघा, आता आपण जाऊया फाशाकडे. फासा आता प्रत्येक जण माहितच असेल, ठीक आहे. लहान असताना आपण खेळायचो सापशिडी, लुडो. आता लुडो तर सगळेजण खेळा असाल, सापशिडी लुडो वगैरे. आता काय तुम्ही मोबाईलवर खेळताय, 4-5 जण मित्र एकत्र येऊन लुडो किंग वगैरे गेम्स आहेत त्या खेळत असताय.
पण लहान असताना बघा किती मजा यायची. आपला तो चार्ट असायचा लुडोचा, 4-5 मित्र एकत्र यायचे, चौघ जणच खेळायचो ना मोस्टली. तर चौघ जण एकत्र येऊन खेळायचो. फासा टाकायचा, मग त्यात कोणतर चिटिंग करायचा, असा डायरेक्ट ठेवायचा कुठला नंबर येईल तो. तर त्यातला जो डायस आहे, फासा आहे, तो फासा आपल्याला इथं पण शिकायचा आहे. पण इथं आपल्याला हा फासा सिलेक्शन देऊ शकतो. तिथं काय देत होता की बाबा लुडोत माझा पहिला नंबर आला, दुसरा आला, तिसरा आला. इथं हा फासा आपल्याला सिलेक्शन द्यायला मदत करणार आहे, आणि एसएससी जीडी मध्ये सुद्धा तुम्हाला टॉप रँक द्यायला मदत करणार आहे. त्यामुळे इथं अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला फासा शिकायचा आहे. ओके, आता फासा तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. बेसिक नॉलेज जर तुम्ही घ्यायचं म्हटलं फासाचं, तर बघा फास्याला टोटल किती बाजू असतात रे? एकूण सर 6 बाजू असतात. 6 बाजू कोणती? एक वर आणि खाली, बरोबर. फासा जर चौकून घेतला तर वरची एक बाजू असेल, खाली एक बाजू असेल. त्यानंतर बघा मागे आणि पुढे, बॅक साईडला एक आणि फ्रंट साईडला एक, आणि राईट साईड आणि लेफ्ट साईड म्हणजे डावी आणि उजवी. या मोस्टली किती 6 बाजू फास्याला असतात. हे तर सगळ्यांना बेसिक माहितच आहे. आता यानंतर बघा, या फास्याचे ना मुख्य 2 प्रकार आहेत. ओके, आणि हे प्रकार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता या मुख्य 2 प्रकारमध्ये जर तुम्ही बघितला ना, तर पहिला आहे तो साधारण फासा आणि दुसरा आहे तो मानक फासा, ज्याला आपण सिंपल डायस आणि स्टँडर्ड डायस म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बघा, हा साधारण डायस आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला एसएससी ला प्रश्न हे सिंपल डायस वर असतात, साधारण डायस वर असतात. मग सर साधारण फासा आणि मानक फासा किंवा सिंपल डायस आणि स्टँडर्ड डायस म्हणजे काय, नेमकं काय असतं? तर याच्यात बघा, साधारण फासा म्हणजे काय? ज्या फास्यावर लगतच्या 2 बाजूंची बेरीज 7 असते. म्हणजे एखादा फासा आहे, त्या फास्याच्या आपल्याला बघताना बघा, आता डायग्राम मध्ये किती बाजू दिसत आहेत? तरी 3च बाजू दिसत आहेत. आता मी इकडे पण 2 फासे टाकले, ठीक आहे. या डायग्राम मध्ये बघा फास्याच्या किती बाजू दिसतात? 1 2 3 दिसत आहेत. इथं पण 1 2 3 दिसत आहेत. म्हणजे एका फास्याच्या किती बाजू दिसतात रे? 3च दिसतात सर, त्याच्यापेक्षा जास्त दिसत नाही. तर साधारण फासा आपण कशाला म्हणतो? ज्या फाशाच्या ज्या दिसणाऱ्या बाजू आहेत, ठीक आहे, 3 बाजू आहेत, त्या तिन्ही बाजूमध्ये कोणत्याही 2 बाजूंची बेरीज किती असते? 7 असते. म्हणजे लगतच्या बाजूंची बेरीज 7 असते, कोणत्याही म्हणा, ठीक आहे. आता या फाशात जर तुम्ही बघितला तर बघा, जी वरची बाजू आहे ही बाजू, इथं किती आहेत रे सर? 2 आहेत. आणि या बाजूला किती आहेत रे सर? 5 आहे. मग 5 अधिक 2 किती झालं? 7 झालं ना? किती झालं? 7 झालं. म्हणजे असं लगतच्या 2 बाजूंची बेरीज जर 7 येत असेल, तर तो काय असतो? तो असतो सर सिंपल डायस, किंवा आपण त्याला काय म्हणतो मराठीत? साधारण फासा, बरोबर. याला आपण काय म्हणतो? सिंपल डायस. सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात घ्यायची. ओके, आता यानंतर सर स्टँडर्ड डायस काय असतो? मानक फासा काय असतो? आता मानक फासा काय असतो बघा, तर कोणत्याही 2 लगतच्या बाजूंची बेरीज ही 7 नसते. आता मगाशी कसं फास्यात बघितलो आपण की लगतच्या बाजूंची बेरीज काय होती? 7 होती. इथं कोणत्याही लगतच्या 2 बाजूंची बेरीज काय नसते? 7 नसते. आणि त्यासोबत विरुद्ध बाजूंची बेरीज ही नेहमी 7 असते. काय म्हणतोय मी? लक्षात घ्या, विरुद्ध बाजूंची बेरीज ही नेहमी 7 असते. आता तुम्हाला हा फासा दिसतो, या फास्यावर बघा, या बाजूवर ना किती आहेत? 1 2 3 4 5 6, 6 टिंब आहेत, म्हणजे 6 अंक धरा. या फास्यावर किती आहेत? या बाजूवर सर 4 आहेत. आणि या बाजूवर किती आहेत रे? 5 आहेत. तर बघा, या 5 6 आणि 4 या 3 बाजू मला दिसत आहेत. यातल्या कोणत्या बाजूची बेरीज तुम्हाला 7 दिसते का? 5 अधिक 6 केला 7 येणार नाही, 4 6 केला 7 येणार नाही, 5 आणि 4 केला 7 येईल का? नाही येणार. यालाच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड डायस. म्हणजे कोणत्याही लगतच्या बाजूंची बेरीज जी आहे ती कधीही तुम्हाला 7 मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय, की त्याच्या विरुद्धच्या ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज काय असते? 7 असते. फॉर एक्झाम्पल, आता जर मी ही पहिली बाजू पकडली, कुठली? 6 असणारी, तर अरे एक मिनिट, आता ही 6 असणारी जर सॉरी 5 बाजू असणारी जर मी बाजू पकडली, 5 टिंब असणारी, तर याच्या विरुद्ध जी बाजू असेल त्यावर किती टिंब असतील? जर स्टँडर्ड डायस असेल तर सर त्याच्यावर असतील 2. कारण का? विरुद्धच्या बाजूंची बेरीज किती आली पाहिजे माझी? 7 आली पाहिजे. क्लिअर आहे?
समजा आता इथे 4 आहेत, तर याच्या विरुद्ध किती असतील रे? याच्या विरुद्ध सर असतील 3, कारण का बेरीज 7 आली पाहिजे. आणि त्यानंतर इथे किती आहेत रे? 6 आहेत. मग 6च्या विरुद्ध किती असणार आहे सांगा माझं? 6च्या विरुद्ध किती असलं पाहिजे? तर सर एक टीम बसली पाहिजे 6च्या विरुद्ध बाजूवर. तर हे कशाच्या बाबतीत? हे सर स्टँडर्ड डायसच्या बाबतीत, मानक फासाच्या बाबतीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मानक फासा आपल्याला परीक्षेला जास्त विचारला जात नाही, त्याचा जास्त विचार करायचा नाही. साधारण फास्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. कारण मानक फासामध्ये आपण डायरेक्ट सांगू शकतो की कुठल्या बाजूच्या विरुद्ध कुठली बाजू आहे, क्लिअरली सांगू शकतो ना. काय करायचं? 5 दिसाले सर 7 मधून 5 वजा केलं 2 येते म्हटल्यावर 5च्या विरुद्ध किती असणार आहे? 2 असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतोय? ओके, जाऊया पुढं. आता बघ नेक्स्ट, आता जो साधारण फासा आहे, जसे की मी तुम्हाला सांगितलं की बाबा साधारण फास्याला काय असतं, जास्तीत जास्त क्वेश्चन एसएससी जीडीला विचारले जातात. आता हे जो साधारण फासा दिसतोय तुम्हाला, या साधारण फासा जो आहे हा सोडवायचा कसा, म्हणजे कशा पद्धतीने आपण याचे आन्सर्स काढू शकतो. तर त्यासाठी ना एक 2 ट्रिक्स आहेत, त्या तेवढ्या व्यवस्थित समजून घ्या, आपण व्यवस्थित जाऊया. आता सगळ्यात पहिली याच्यात टाईप असते, एक बाजू समान असेल तर. म्हणजेच काय, समजा तुम्हाला साधारण बाजूच्या 2 आकृती दिल्या आहेत साधारण फाशाच्या, म्हणजे एकदा फासा उडवला, परत दुसऱ्यांदा उडवला, आणि त्यावेळेला अशा 2 स्थिती मला दिसल्या. तर या 2 स्थितीमध्ये समजा फक्त एक बाजू समान आहे, म्हणजे इथं 1 2 3 आहे, इथं 3 6 आणि 5 आहे. मग यामध्ये काय आहे रे, हे जे 3 दिसते सर, इथं पण 3 आहे, इथं पण 3. म्हणजे काय झालं, एक बाजू अशी आहे जी दोन्हीकडे सेम आहे, एक बाजू काय आहे जी दोन्हीकडे सेम आहे. मग अशा वेळेला बाकीच्या बाजूंच्या किंवा या सगळ्या बाजूंच्या विरुद्ध बाजू कशा काढायच्या? ओके, तर अशा वेळेला काय करायचं, सगळ्यात पहिला जे कॉमन आहे ना ते कॉमन लिहून घ्यायचं. आता 3 सर दोन्हीकडे आहे. ओके, थोडासा पेन चेंज करतो. काय येतं सर, 3 दोन्ही ठिकाणी. ओके, तर 3च्या खाली 3 लिहायचं, कारण 3 काय मिळालं मला? कॉमन मिळालं. आता काय करायचं, या 3 कडून असं घड्याळाच्या उलट्या दिशेने जावा किंवा घड्याळाच्या दिशेने जावा. मी काय केलो, या 3 पासून घड्याळाच्या उलट्या दिशेनं 1 कडे आलो. ठीक आहे, मग या 3 कडून पण घड्याळाच्या उलट्या दिशेनंच यायचं. नाहीतर तुम्ही इथं घड्याळाच्या उलट्या दिशेने आलाय आणि इथं घड्याळाच्या दिशेने गेलाय असं करायचं नाही. काय करायचं, घड्याळाच्या उलट्या दिशेने तर उलट्या दिशेने दोन्ही मध्ये पण जायचं, किंवा घड्याळाच्या दिशेने जायचं असेल तर घड्याळाच्या दिशेने पण दोन्ही बाजूनं जायचं, म्हणजे तुमचं रोटेशन जे आहे ते सेम साईडला झालं पाहिजे. आता 3 खाली 3 दिलं, या फास्यात बघितलो 3 नंतर आपल्याला असं यायचं आहे म्हटल्यावर 3 नंतर कुठला आहे सर? 2 आहे. ओके, आणि त्यानंतर किती आहे सर? 1 आहे. बरोबर. आता बघा इथं 3 आहे, असं यायचं आहे मला, 3 नंतर कुठला आहे? 6 आहे, आणि त्यानंतर किती आहे? 5 आहे. बरोबर. आता हे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय की सर 2च्या विरुद्ध बाजूवर या स्थितीत काय असेल? 6 असेल. 2च्या विरुद्ध बाजूवर किती असेल रे? तर 6 असेल. आणि सर 1च्या विरुद्ध बाजूवर किती असेल? 5 असेल. हे क्लिअर झालं कशा पद्धतीने काढलं? तर आपण रोटेशन ना आलो सेम साइडनं दोन्ही फास्यावर, आणि त्यानंतर इथं 3 नंतर 6 आहे, इथं 3 नंतर 2 आहे, म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत? एकमेकाच्या विरुद्ध बाजूवर असणार आहेत. इथं बघा 6 नंतर 5 आहे, 2 नंतर 1 आहे, म्हणजे 1 आणि 5 काय असणार आहेत? हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूवर. आता राहिला कोण रे? राहिला हा 3. राहिला कोण? 3. आता इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. सर 3च्या विरुद्ध बाजूला 3च असू शकतं का? असू शकतं का? नाही ना. मग 3च्या विरुद्ध बाजूवर काय असेल? 3च्या विरुद्ध बाजूवर काय असेल सांगा? तर बघा घड्याळावर काय काय असतं रे? सॉरी, फास्यावर किती अंक असतात सर? 1 2 3 4 5 आणि 6 हे अंक असतात. बरोबर. आता बघा इथं मला 3 तर ऑलरेडी आहे. ठीक आहे, त्यानंतर 2च्या विरुद्ध बाजूला 6 आहे, म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूला तर 2 आणि 6 नसणार आहे. त्यानंतर 1च्या विरुद्ध बाजूला 5 आहे, म्हणजे 1 आणि 5 तर 3च्या विरुद्ध बाजूला नसणार आहेत. मग यामध्ये जो शिल्लक राहिला ना तो काय असतो? या 3च्या विरुद्ध बाजूला असतो. कुठला शिल्लक आहे? तर 4. 4 काय असणार? त्या 3च्या विरुद्ध बाजूला असणार. क्लिअर आहे सगळ्यांना? ही झाली आपली केस 1, ज्याला मी ए नाव दिले. ही झाली एक मेथड जिथं आपल्याला काय असतं?
साधारण फाशाच्या जर 2 आकृती दिल्या असतील 3 आकृती दिल्या असतील काय असतं एक बाजू समान असते. आता बघा समजा तुम्हाला अशी केस आली केस नंबर 2 काय केस असते ही की 2 बाजू समान असतात. काय असतात 2 बाजू समान असतात. आता इथं 2 फासे दिसत आहेत तुम्हाला काय काय आहे पहिल्या फास्यावर 2 6 आणि 5 आहे आणि इकडे काय 3 2 आणि 6. आता इथं बघितला तर इथं 2 पण आहे आणि इकडे पण 2 आहे म्हणजे एक बाजू समान झाली. त्यानंतर इथं पण 6 आहे आणि इथं पण 6 आहे बरोबर 2 बाजू समान झाली. म्हणजे या फाश्याच्या दोन्ही आकृतीत मला काय दिसतंय सर 2 बाजू समान आहेत. तर अशा केसमध्ये एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची अगदी सोपी काय जी बाजू वेगळी आहे ना ज्या 2 बाजू वेगळ्या आहेत त्या एकमेकाच्या विरुद्ध असणार म्हणजेच काय 5 ही काय असणार या 3च्या विरुद्ध बाजूस असणार. आणि जेव्हा पण तुम्हाला प्रश्न येईल तेव्हा 5च्या विरुद्ध बाजूस कोण आहे किंवा 3च्या विरुद्ध बाजूस कोण आहे हेच विचारलं जाईल. नाही तुम्ही आणि म्हणाल सर हे तर सांगितलं तुम्ही आता मला सांगा बघू 6च्या विरुद्ध बाजूला काय येईल 2च्या विरुद्ध बाजूला काय येईल. तर असलं फालतू प्रश्न आयोग विचारत नाही कारण काही रिझनिंग आहे तर काहीतरी लॉजिक पाहिजे आणि लॉजिक हे या दोन्हीलाच लागतं. त्याच्यामुळे प्रश्न येताना सुद्धा तुम्हाला एवढ्यावरच येणार आहे. तुम्हाला असा जर डायस दिला तर त्याच्यावर 6 आणि 2 बाबतीत तुम्हाला विचारणार नाहीत विचारलं तर 5 आणि 3 बाबतीतच विचारणार आहेत. क्लिअर आहेत सगळ्यांना. तर हे दोनच काय असतात मोस्टली टाइप्स आहेत कशाचे फासा सॉल्व करण्याचे किंवा फाशाच्या विरुद्ध बाजू ओळखण्याचे. क्लिअर आहे का सांगा बरं सगळ्यांना एकदा एकदा चॅट बॉक्स तुमचा ओपन आहे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकताय जर काही डाऊट असेल तर. ओके क्लिअर आहे सगळ्यांना एकदा सगळेजण सांगा लोकेश प्रफुल्ल विशाल महेश चला क्लिअर आहे. ओके सर ओके डन. आता या दोन काय झाल्या कन्सेप्ट झाल्या जिथून आपण ओळखू शकतो की विरुद्ध बाजूला कोणता आहे साईडला कोणता आहे या सगळ्या गोष्टी कळाल्या. आता आपण काय करूया याच्या प्रश्नांकडे जाऊया म्हणजे प्रश्न तुम्हाला एसएससी जीडीला कशा पद्धतीने बघायला मिळणार ते प्रश्न पण अगदी आपण बेसिक पासून थोडे लेवल वाढवत जातो. आता याच्यात खूप अवघड कधी काय नसतं ठीक आहे अवघड असं काय नसतं. दोनच टाईपचे प्रश्न असतात. एक टाईप असतो पहिला टाईप ज्याच्यात आपण ओपन डायस म्हणतो ओपन डायस आणि दुसरा टाईप असतो याच्यात क्लोज्ड डायस. या दोनच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता आपण जो बघतोय हा काय क्लोज्ड डायस आहे म्हणजे बंद फासा काय म्हणतो आपण याला बंद फासा आणि ओपन डायस म्हणजे काय उघडा फासा असतो बाजू सगळ्या उलगडून ठेवलेल्या असतात. आजच्या लेक्चर मध्ये आपण क्लोज्ड डायस बघणार ओके आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ओपन डायस बघू. आता क्लोज्ड डायसचे एक्झाम्पल्स बघा सिंपल घेऊया एक्झाम्पल पहिला त्यानंतर काय आपण लेवल वाढवायचीच आहे. चलो आता हे तुम्हाला एक स्क्रीनवर दिसत असेल काय दिलाय प्रश्न एका फास्याच्या 2 बाजू दिल्या आहेत ठीक आहे. इथे 2 बाजू दिल्या आहेत पेक्षा ना 2 प्रतिमा दर्शवल्या आहेत असं म्हणू शकतो आपण ठीक आहे. 4 अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल मला काय विचारले 4च्या बाजूस कोणता अंक असेल विरुद्ध बाजूस. सगळ्यात पहिला मी काय बघणार जो दिलेला डायस आहे त्याच्यामध्ये कॉमन काय आहे बघणार. आता इथं बघितलं मी सर 1 आहे 6 आहे आणि 3 आहे आणि इथं काय 3 आहे 5 आहे आणि 4 आहे म्हणजे दोन्ही मध्ये काय दिसतंय मला सांगा एक अंक कॉमन दिसतोय कुठला तर इथं पण 3 कॉमन आहे इथं पण 3 कॉमन आहे बरोबर ना दोन्ही मध्ये काय आहे 3 कॉमन आहे. मग ज्या वेळेला सर दोन्ही मध्ये 3 कॉमन असतं त्यावेळेला मी काय करणार आहे इथं मी घड्याळाच्या दिशेने आलो असं 5 पर्यंत आणि इथून पण काय जाणार मी घड्याळाच्या दिशेने 5 पर्यंत जाणार. मला सांगा सर 3 तर कॉमन आहे 3च्या खाली 3 असेल त्यानंतर इथं 3 नंतर काय आलाय 4 आलाय मग 5 आलाय मग मी आहे असं लिहून घेतो 4 आहे हा 5 आहे इथं 3 नंतर सर 1 आहे आणि इथं 6 आहे इथं काय येणार सर 1 येणार इथं 6 येणार इथं काय येणार 1 येणार आणि 6 येणार बरोबर का. आता सांगा विचारले काय सर 4 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल काय दिसतंय रे 4च्या विरुद्ध बाजूस कुठला दिसतोय सर इथे 4 आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूस काय असणार आहे 1 असणार आहे. सेम तसं समजा 5 विचारलं असतं तर 5च्या विरुद्ध बाजूस कुठला आला असता 6 आला असता ओके. आता 3च्या विरुद्ध बाजूस कोणता येईल सांगा चला कमेंट करा फास्ट 3च्या विरुद्ध बाजूस कोणता असेल
सर 4च्या विरुद्ध बाजूस 1 आला, 5च्या विरुद्ध बाजूस 6 आला. ओके, 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल सांगा लवकर. ओके गुड. 3च्या विरुद्ध बाजूस काय असेल सर 2 असेल. का 2 असेल रे? कारण या सगळ्यामध्ये आपल्याला 2 कुठेही दिसत नाहीये. या 6 अंकांमध्ये 3 डबल झालाय ना, म्हटल्यावर इथे किती आहेत 5 अंक आहेत. या 5 अंकांमध्ये एक मिसिंग अंक आहे, तो म्हणजे 2. तो 2च काय असणार, जी बाजू समान आहे त्या बाजूच्या विरुद्ध बाजूस असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? समजलं? अगदी सोपं आहे. ओके चलो नेक्स्ट बघा, याचा आन्सर द्या बघू पटपट. काय क्वेश्चन आहे बघा. एका फासेच्या 2 बाजू दिल्या आहेत. 4 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल मला सांगायचं. 4 हा जो अंक आहे त्याच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. आता इथं अंक म्हटले, इथं ठिपके आहेत. इथं ठिपक्यांच्या जागी अंकच लिहितो मी. आता इथं किती आहेत रे, या पहिल्या फास्यामध्ये इथं सर 4 आहे, इथं किती आहे 1 आहे, इथं किती आहेत रे 6 आहे. बरोबर. इथं काय आहे रे 1 आहे, इथं किती आहे 2 आहे, इथं किती आहे 6 आहे. मला सांगा 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. तुम्ही क्लिअरली सांगू शकताय. काय सांगू शकताय रे सर, 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल, तर सर 2 असेल. किती असेल 2 असेल. आता हे डायरेक्टली का केलं, डायरेक्टली का केलं कोण सांगू शकता. तर इथं बघा सर, याच्यामध्ये ना इथं 6 आहे, इकडं पण 6 आहे. ओके, आणि इथं 1 आहे, इथं पण 1 आहे. आणि मी तुम्हाला दुसरी कंडिशन सांगितलेली काय, जर दिलेल्या फास्यावर 2 बाजू समान मिळाल्या, ओके 2 बाजू समान मिळाल्या दोन्ही आकृतीत, तर राहिलेली जी एक एक बाजू आहे ती काय असते, नेहमी एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असते. बरोबर ना, एकमेकाच्या काय असते ते विरुद्ध बाजूच असते. त्याच्यामुळं इथं काय असणार आहे आन्सर, 4च्या विरुद्ध बाजूस 2 असणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याचा आन्सर द्या बघू. काय क्वेश्चन आहे, 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. चला 2 बाजू दिलेत, मला 5च्या विरुद्ध बाजूस काय असेल सांगायचं. ओके, काय काय बघा, 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे कॉमन किती बाजू आहेत रे सर, कॉमन एकच बाजू आहे 3 आणि 3. बाकीचं 1 आणि 5 आहे, 2 आणि 6 आहे. तर मला सांगा 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. काय करूया, घड्याळाच्या सर बाजूने गेलो दिशेनं. ओके, गाडी इकडनं आणली, इकडं फिरवली. काय दिसतंय मला सर, 3 5 आणि 1 आहेत. वर काय 3 6 आणि 2 आहे. मला सांगा इथं, चलो बताओ, 5च्या विरुद्ध बाजूस किती असेल रे मग सर 6 असेल. 1च्या विरुद्ध बाजूस किती असेल सर 2 असेल. बरोबर. आणि राहिलेल्या 3च्या विरुद्ध बाजूस किती असेल रे सर 4 असेल. कारण का 4 मला संपूर्ण या अंकांमध्ये कुठेही दिसत नाही, त्यामुळे 4 काय असणार, राहिलेल्या एका बाजूच्या विरुद्ध बाजूस असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? चलो आता हे बघितलं आपण, 2 जर आकृत्या दिल्या असतील तर, म्हणजे एकाच फाशाच्या 2 प्रतिमा दिले वेगवेगळ्या अवस्थेतल्या. आता बघा, समजा तुम्हाला काय केलं, 2 ऐवजी आता 3 दिलं. चलो आगे चलते ना थोडा. काय दिलं तुम्हाला, 2 ऐवजी आता 3 दिलं. तर तुम्ही काय करणार, काय प्रश्न आहे बघा, एकाच फाशाच्या 3 आकृत्या दिलेत. ठीक आहे, 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल असं त्यांनी विचारलंय. आणि 3 आकृत्या दिलेत आपल्याला, 3 वरनं आपल्याला शोधायचं. तर अशा केसमध्ये काय करायचं, जो अंक विचारलाय तो फासा आणि त्याच्यासोबत आणखी एक फासा, असे 2च फासे कम्पेअर करायचे. आता जरी मला 3 दिसत असलं तर मी काय करणार, त्यातलं 2च चूज करणार. आणि 2 पण असे चूज करणार जे सोपे जाते. पहिला तर मला 2 अंकाच्या विरुद्ध बाजूस शोधायचा आहे, म्हटल्यावर एक असा फासा मला निवडायलाच पाहिजे ज्याच्यावर 2 असेल. फॉर एक्झाम्पल या दोन्हीवर पण 2 नाही, याच्यावर इथं मला 2 दिसले, म्हटल्यावर मला काय करायला लागणार सर, हा एक फासा घ्यायला लागणार. आणि त्यानंतर याच्यासोबत हा पण घेऊ शकतोय आणि याच्यासोबत हा पण घेऊ शकतोय. पण इथं सुद्धा घेताना काय करेन मी, की या इथं 5 3 आणि 6 आहे, 1 4 आणि 2 आहे, दोघांमध्ये एक ही मला कॉमन दिसत नाही, एक ही बाजू. त्यामुळे मी हे 2 कम्पेअर करणार नाही. मी काय करणार, त्याच्यासोबत हा कम्पेअर करेन. कारण का, मला इथं काही गोष्टी कॉमन दिसतात. आता बघा, इथं मला 1 दिसते, इकडं पण मला 1 दिसते, इथं मला 4 दिसतोय, इथं पण मला 4 दिसतोय. म्हणजे 2 फाशांच्या काय झालेत, 2 बाजू समान आहे. जेव्हा पण 2 बाजू समान असतात तेव्हा राहिलेली 6 आणि तिकडं कुठला राहिलाय 2, हे एकमेकाच्या काय असतात रे
ऑपोजिट साइड असतात. काय असतात? एकमेकाच्या विरुद्ध बाजू असतात. मग विचारलंय काय सर 2च्या विरुद्ध बाजूस, तर 2च्या विरुद्ध बाजूस किती असेल? 6 असेल. क्लिअर आहे? जरी 3 फास्यांच्या आकृती दिल्या तरी आपल्याला काय करायचे आहेत? 2च कम्पेअर करायचे. नाहीतर 3 देऊ देत, 10 देऊ देत, किती द्यायच तेवढे देऊ देत तुम्ही. आपल्याला किती पाहिजे? फक्त 2. त्या 2च कम्पेअर करायच्या. त्यावरून तुम्हाला इझिली आन्सर मिळून जाईल. क्लिअर आहे बाळांनो? ओके, चलो नेक्स्ट बघा. हा क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला काय दिसते? इथं पण तुम्हाला 3 आकृत्या दिसत आहेत. सॉल्व्ह करा. काय येईल आन्सर सांगा. 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूचं सांगायचं आहे मला. मग मी काय करणार? सर सगळ्यात पहिला 2 इथं दिसते म्हणजे हा एक फासा घेणार आणि याच्यासोबत कुठला घेऊया? 2, 4 आणि 5 आहे. ते 1, 3 आणि 6 आहे. बिनकामाचा आहे. 4, 3 आणि 5 आहे. तर मी हा घेणार. आता इथं पण बघा. तर इथं 4 आहे. इकडं पण 4 आहे. इथं 5 आहे. इकडं पण 5 आहे. बरोबर ना? म्हणजे 4 आणि 5 दोन्ही मध्ये सुद्धा मला कॉमन दिसत आहे. आणि जर असं असेल तर राहिलेली बाजू कुठली? 2 आणि 3 ही काय असणार आहे? नेहमी एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असणार आहे. क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट? किसी को कोई शंका? काय असेल तर सांगा आत्ताच. ओके, काय पण डाऊट असले तर बोलत चला. आता लाईव्ह लेक्चर घेण्याचा फायदा काय असतो? इथल्या इथं तुम्ही डाऊट विचारू शकताय. काही तुम्हाला समजलं नाही तर डायरेक्ट चॅट मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे चॅटचा, तिथं तुम्ही क्लिअरली विचारू शकता आणि मी इथंच तुमचा तो डाऊट क्लिअर करू शकतो. आता शिकवताना हेच डाऊट विचारा. ज्या वेळेला लेक्चर नंतर एक 5 मिनिट मी तुमच्यासोबत बोलत असतो त्यावेळेला पर्सनल डाऊट विचारला तरी चालतं, कारण मी गाईड चांगलं करतो. त्या बाबतीत सुद्धा अनुभव भरपूर आहे. ओके, चालेल, जाऊया पुढं. ओके, गुड. चलो, आता हा बघा, तुम्ही आन्सर द्यायचं मला. काय क्वेश्चन आहे? 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? काय प्रश्न आहे? 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूस. चला, मग मला इथं 3 दिसते म्हटल्यावर हे तर मला घ्यायलाच लागणार आहे. तर 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल मला सांगा. चलो फास्ट. प्रफुल म्हणतोय 5. ओके प्रफुल, 5. ठीक आहे. आणखी कोण? 1 आणि 2, 1 आणि 2. ओके, डायरेक्टली समजलं. बरोबर का? हा एक आणि हा एक जर कम्पेअर केला तर इथे 1 आणि 2 कॉमन आहे. इथं पण 1 आणि 2 कॉमन आहे. मग ह्यातला राहिला सर 5 आणि तिकडला राहिला कुठला? तिकडला राहिला सर फक्त 3. हेच काय असणार आहेत? एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असणार आहेत. म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूस काय असणार आहे? 5 असणार आहे. क्लिअर आहे? समजली का सगळ्यांना? ओके, चलो नेक्स्ट बघा. ओके, एवढ्या स्लाइड आहेत. आता बघ, आजच्या लेक्चरमध्ये एक स्लाइड मी ऍड करतो शेवटला, थोडस रिवाइज करतो. फर्स्ट लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर मध्ये खूप डीप मध्ये पण गेलेलो नाही, फक्त सिंपल सिंपल गोष्टी शिकल्यात आपण, त्या फक्त थोड्याशा रिवाइज करायच्या. आता बघा, आपण आज चालू काय केलं रे? आपण आज चालू केलं सर फासा. ओके, तुम्ही पण रोज लेक्चर झालं ना, जर लक्षात ठेवायचं असेल तर लेक्चर बघितल्यानंतर स्वतःचा माइंड मध्ये एक मॅप तयार करायचा. कसा करायचा सांगतो तुम्हाला. सर आपण काय बघितलं आज? फासा. काय बघितलं? फासा. आता फास्यामध्ये काय बघितलं? तर सर 2 टाईप बघितल्या. काय बघितल्या? 2 टाईप. एक साधारण फासा, बरोबर. एक काय बघितलं आपण? साधारण फासा. आणि दुसरा बघितला आपण मानक फासा, ज्याला आपण स्टँडर्ड डायस म्हणतो. बरोबर ना? इथं काय? लगतची बाजू 7 असते, बरोबर ना? कोणती एक लगतची बाजू 7 असते. इकडे काय बघितलं मानक मध्ये? लगतची बाजू 7 नसते. कोणतीच लगतची बाजू काय नसते? 7 नसते. आता साधारण फाशीच्या बाबतीत हे बघितलं, मानक फाशीच्या बाबतीत हे बघितलं. आणखी एक गोष्ट आपण मानक फाशीच्या बाबतीत बघितली, काय? विरुद्ध बाजू, विरुद्ध बाजूची बेरीज, बेरीज काय असते? 7 असते. क्लिअर? हे बघितलं. इतक्या आपण गोष्टी टाइप्स मध्ये बघितल्या. त्यानंतर आपण काय बघितलं? या साधारण फास्यामध्ये सॉल्व कशा पद्धतीने करायचं बघितलं. कुठल्या कुठल्या टाइप मध्ये बघितलं? सर ए मध्ये आपण बघितलं 2 बाजू समान असतील तर, 2 बाजू समान असतील तर, बरोबर. हे 2च्या पहिल्यांदा मी
काय करतो, एक लिहितो, कारण सुरुवातीला आपण 2 नाही 1 बघितली ना. ए मध्ये काय बघितलं आपण, एक बाजू समान असेल तर, आणि बी मध्ये काय बघितलं आपण, 2 बाजू समान असतील तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. मग यामध्ये आपण काय काय केलं रे, काय 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 कारभार केला. 2 फासे दिले असतील तरी बघितलं, 3 दिले असतील तरी बघितलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये लिख केलेलो, लिहून घेऊ नका पण समजून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 4 आकृत्या जर दिल्या असतील तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं बघणार आहे. त्यासोबतच आपण उघडा फासा, ज्याला आपण ओपन डायस म्हणतो, तर ओपन डायस पण खूप महत्वाचं आहे. ओपन डायसचे भरपूर मुलं एक्झाम्पल चुकतात. तर हे 2 टाईपचे आहेत, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपला हा पूर्णपणे टॉपिक एंड होईल. ओके, चलो आता विचार, कुणाला काय डाऊट आहेत का? प्रफुल्ल, लोकेश, विशाल आणि कोण कोण आहे? चला, काय डाऊट असतील तर विचारा, सांगा. नो डाऊट, ओके गुड. डाऊट राहणारच नाही रे, मी शिकवलं तर. ओके, डाऊट राहणार नाही. आता बघ, या बॅच मध्ये ना मोस्टली आपण काय करतोय, SSC GD 2026-27 ची एक्झाम फोकस करून चाललोय. ठीक आहे, मी मगाच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की 5 महिन्यात आपला हा सिलेबस कव्हर होईल. ऍक्च्युअली सिलेबस 3 महिन्यातच कव्हर होतो, त्यानंतरचे 2 महिने आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची. ओके, डेली लेक्चर्स होतील आपले. डेली लेक्चरचा टाइम तुम्हाला ग्रुपवर कळवलाच आहे, त्यावेळेला तुम्ही लाईव्ह मध्ये राहायचं आहे. लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच, पण त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन पण करायचं. रिव्हिजन मध्ये काय करायचं, समजा तुम्ही रिव्हिजन करताना एखादा पॉईंट तुम्हाला समजला नाही, तर हे जे आपलं लाईव्ह लेक्चर होतं, हे एक 15 मिनिटात ऍप मध्ये रेकॉर्डेड सुद्धा अपलोड होतं. जेणेकरून तुम्ही 1 वर्षात, बॅच व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे ना, तर त्या 1 वर्षात कितीही वेळा आपलं हे लेक्चर बघू शकताय. जेणेकरून तुम्हाला काही डाऊट आला तर तुमचा क्लिअर होईल. जर त्यातून पण नाही क्लिअर झाला, किंवा एखादा असा डाऊट असेल जो बघितलं तरी समजत नाही, तर त्यासाठी फ्रीली तुम्ही मेसेज करू शकताय. कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझी प्रोफाईल आहे, तिथं तुम्ही मेसेज करू शकताय. इंस्टाग्रामवर करू शकताय, तिथं तुमच्या डाऊट्स मी क्लिअर करेन. ओके, आता करायचं काय तुम्हाला, हीच लेक्चर झालं. आता या लेक्चर नंतर ना मी काय करेन, तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही कंप्लीट केली, कुठली रे सर, लेक्चरची. कुठली कंप्लीट केली, लेक्चरची. आता दुसऱ्या स्टेपला जायचं. काय करायचं आपल्याला सर, प्रॅक्टिस करायची. आता प्रॅक्टिस कशातनं करणार, तर मी या प्रॅक्टिसचं तुम्हाला सेट देणार आहे. उद्या हा टॉपिक झाला की तुम्हाला प्रॅक्टिस सेट ऍप मध्ये दिसेल. त्या प्रॅक्टिस सेटचे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्यानंतर आपली प्रत्येक शनिवारी टॉपिक टेस्ट होईल. प्रत्येक शनिवारी काय होईल रे, टॉपिक टेस्ट होईल. तर या टॉपिक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्न टॉपिकचे असतील ते तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत, व्यवस्थितपणे टेस्ट द्यायची. प्रत्येक सॅटर्डेला असणार आहे, प्रत्येक शनिवारी असणार आहे. गणितचे जेवढे टॉपिक झालेत त्या गणितच्या टॉपिकवर, त्यासोबत आपले रिझनिंगचे जितके टॉपिक होतील त्या रिझनिंगच्या टॉपिकवर आपली टॉपिक टेस्ट होईल, आणि त्या टेस्ट द्यायच्या. एवढं जरी केला तरी तुमचे दोन्ही सब्जेक्ट, गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंग, कंप्लीट होतात अगदी व्यवस्थितपणे. क्लिअर आहे? चलो ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. लेक्चरचं टायमिंग ग्रुपवर अपडेट होत राहील, तर ग्रुपवर सुद्धा लक्ष ठेवा, नोटिफिकेशन्स बघत राहा, पण फक्त आपल्या बॅचच्या. बाकीच्या नोटिफिकेशन्स बघायच्या नाहीत, नाहीतर हाय हॅलो वगैरे येतात नोटिफिकेशन, तिकडे लक्ष द्यायचं नाही, कारण आपल्याला काय पाहिजे, वर्दी. क्लिअर आहे? चलो बाय, जय हिंद.